नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. विद्याप्रसारक मंडळ ठाणे या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त ठाण्यामध्ये विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 1935 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने आजवर 2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे संस्कार दिले असून मंडळाच्या विविध शाळा व महाविद्यालयामध्ये दररोज सुमारे 17,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. VPMची आख्यात्रित डॉक्टर बेडेकर विद्याप्रसारक मंदिर, जोशी बेडेकर महाविद्यालय, बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, विधी महाविद्यालय, व्यवस्थापन अभ्यास संस्था तसेच वेळणेकर व ठाणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. लंडनमध्ये 2009 साली स्थापन केलेली VPMची लंडन अकादमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च ही त्यांची आंतरराष्ट्रीय कामगिरी ठरलेली आहे. विद्याप्रसारक मंडळ ठाणे या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या 90 वर्षाच्या गौरवपूर्ण प्रवासानिमित्त येत्या रविवारी सायंकाळी 5 ते 10 या वेळेमध्ये चिंदणी येथील कॉलेज कॅम्पसच्या टर्फवरती विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमामध्ये ओमकार दादरकर यांचे शास्त्रीय संगीत आणि पंडित राकेश चौरासिया यांचं बासरीवादन सादर होणार आहे. शिक्षण व कला रसिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर महेश बेडेकर यांनी केलं आहे. 30 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 ते 10 या वेळामध्ये ठाणा कॉलेज कॅम्पस जे आहे तिकडे जे टर्फ आहे तिकडे हा सांगीतिक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे विद्याप्रसारक मंडळाला 90 वर्ष पूर्ण झाली आणि या 90 वर्षामध्ये जी काही विद्याप्रसारक मंडळाची वाटचाल आहे म्हणजे एक खाजगी मराठी शाळेपासून ते आज इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत UG ते PG असे जवळजवळ 2.5 ते 3 लाख विद्यार्थी विद्याप्रसारक मंडळामधून शिक्षण घेऊन गेलेले आहेत. ॲट एनी टाईम 17 ते 18,000 विद्यार्थी कॅम्पसमध्ये असतात आणि आमचा खूप मोठा परिवार आहे आणि हा आमचा खरा म्हणजे पारिवारिक कार्यक्रमच आहे. सगळ्या परिवाराला, आमच्या विद्याप्रसारक मंडळाच्या परिवाराला आम्ही बोलवलेलं आहे. आमचे सगळे आजी माजी शिक्षक, सगळे विद्यार्थी, आत्ताचे शिक्षक जे आहेत या सगळ्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. एवढंच नव्हे, खरं म्हणजे ठाण्यातलं हे पहिलं कॉलेज आहे आणि ठाणेकर, सगळ्या ठाणेकरांना आमचं हे इन्व्हिटेशन आहे. हा कार्यक्रम विथ इन्व्हिटेशन जरी असला तरी याचं इन्व्हिटेशन सगळ्यांना आहे. ज्यांना विद्याप्रसारक मंडळाबद्दल आपुलकी आहे किंवा ज्यांना संगीताबद्दल आवड आहे त्या सगळ्यांनी त्या दिवशी यावं आणि आमचा उत्साह वाढवावा. 5 पासून हा कार्यक्रम चालू होणार आहे. आधी छोटासा विद्याप्रसारक मंडळाबद्दल एक छोटी फिल्म असणार आहे. छोटासा विद्याप्रसारक मंडळाचा कार्यक्रम असणार अर्धा तासाचा. नंतर ओमकार दादरकर यांचं गायन असणार आहे, क्लासिकल सेमी क्लासिकल असं. छोटासा मध्यंतर असेल आणि नंतर चौरसिया यांची बासरी असणार आहे. असा हा सांगीतिक आणि बासरीचा कार्यक्रम आहे. तर माझं अपील आहे सगळ्यांना, सगळ्या विद्याप्रसारक मंडळाच्या हितचिंतकांना, सगळ्या ठाणेकरांना की नक्की त्या दिवशी तुम्ही या. तुमच्याकडे इन्व्हिटेशन असेल किंवा नसेल या कार्यक्रमाला या. ओपनमध्ये कार्यक्रम आहे. हल्ली ओपनमध्ये कार्यक्रम खूप कमी होतात. सध्या हवा खूप चांगली आहे. नक्की या त्या दिवशी. मी खात्रीने सांगतो तुम्हाला कार्यक्रम आवडेल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2025 दरम्यान 30वा संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती समारोह रंगणार आहे. सायंकाळी 7 वाजता महोत्सवाची सुरुवात होणार असून रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य, संगीत नाटकांची मेजवानी मिळणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा महोत्सव सुरू राहणार असून विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेलं आहे. महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, पंडित मुकुंद मराठे, पंडित मुकुंद देव, पंडित विवेक सोनार, तबलावादक रवी नवले उपस्थित होते. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. तर आपल्या अनेक दशकांच्या समृद्ध गायन प्रवासाने महाराष्ट्राच्या संगीत परंपरेला अमूल्य योगदान देणाऱ्या व आपल्या आवाजातील माधुर्य, श्रुती साधना, स्पष्ट उच्चार व भावपूर्ण अभिव्यक्तीमुळे आपण महाराष्ट्राची एक मानबिंदू कलावंत म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आशा खाडीलकर यांना संगीतभूषण पंडित राम मराठे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रुपये 51,000 सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. कथ्थक या अभिजात भारतीय नृत्य प्रकाराच्या युवा साधक म्हणून संगीताची साधना करणाऱ्या निधी प्रभू यांना पंडित राम मराठे युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रुपये 25,000 सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रात्री 8 वाजता होणार आहे. त्यानंतर 8:30 वाजता पंडित सुरेश बापट यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार असून त्यांना तबल्यावरती सुहास चितळे आणि हार्मोनियमवरती नीला सोहोनी साथ संगत करणार आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुला राहणार असून कार्यक्रमाचे प्रवेशिका राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहावरती उपलब्ध असणार आहे. 3 दिवस सुरू असणाऱ्या महोत्सवास उपस्थित राहणाऱ्या रसिक प्रेक्षकांमधून प्रत्येक दिवशी एक भाग्यवान लकी ड्रॉ रसिक निवडला जाणार असून रसिकास भेटवस्तू देखील दिली जाणार आहे. तसेच ठाणेकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 5, 6, 7 डिसेंबर 2025 रोजी 30वा पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह आयोजित केलेला आहे ठाणे महापालिकेच्या वतीने. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात हा उत्साह साजरा करीत आहोत. यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सगळे कलाकारांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि या माध्यमातून ठाणेकरांना आणि परिसरातील संगीत रसिकांना शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत याची पर्वणी लाभणार आहे. याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण पुरस्कार वितरण सोहळा आहे. याच्यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा खाडीलकर मॅडम यांना हा पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार दिलेला आहे. त्याचप्रमाणे युवा पुरस्कारामध्ये ठाण्याच्या कथ्थक डान्सर निधी प्रभू यांना हा पुरस्कार दिलेला आहे. पहिल्या दिवशी पंडित सुरेश बापट यांचं प्रसिद्ध गायक, शास्त्रीय गायक पंडित सुरेश बापट यांचं गायन आहे. दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथ्थक गायक पंडित राजेंद्र गांगानी जे आहेत कथ्थक डान्स नर्तक. त्याचबरोबर त्या दिवशी प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर मॅडम आहेत. त्याच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सितारवादक उस्ताद शाहिद परवेज साहेब आहेत. आणि अशा भरगच दुसऱ्या शेवटच्या दिवशी सकाळी सावनी युवा ह्याच्यामध्ये कलाकारांमध्ये सावनी पारेकर यांचं गायन आहे, वैशाली पोद्दार यांचं नृत्य आहे, कथ्थक नृत्य आहे. आणि दुपारी 3:30 वाजता ज्याच्यासाठी हजारो रसिक प्रेक्षक वाट बघतात ते जय जय गौरी शंकर हे संगीत नाटक आहे. पंडित राम मराठे यांनी गाजवलेले नाटक जय जय गौरी शंकर हे नाटक आहे. संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पंडित सुरेश तळवलकर साहेब यांचं ताल कीर्तन हे प्रसिद्ध कार्यक्रम आहे. आणि कार्यक्रम समारोहाची सांगता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पंडित राजा काळे यांच्या गायनाने होणार आहे. असा भरगच्च कार्यक्रम 3 दिवसाचा आहे. तर मी ठाणेकर रसिकांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा संगीत समारोह यशस्वी करावा. नमस्कार, मी मुकुंद मराठे. बाबांच्या म्हणजे पंडित राम मराठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दरवर्षी महोत्सव होतो आणि दरवर्षी सर्व ठाणेकरच नाही तर महाराष्ट्रातून अनेक रसिक आणि कलाकार
याच्यामध्ये सहभागी होण्याकरता रसिक म्हणून आणि कलाकार म्हणून नेहमीच आतुर असतात. आणि 30 वर्ष आता रिपीट व्हायला लागले कलाकार आपले, इतके कलाकार आणि नवीन युवा कलापर्यंत त्याच्यामध्ये आहेत. ठाण्याचा मानबिंदू असणारा पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोह 5, 6, 7 डिसेंबर रोजी आपल्या लाडक्या गडकरी रंगायतन ऑडिटोरियममध्ये होतोय. याच्यामध्ये भारत देशातले अत्यंत नामांकित अग्रगण्य कलाकार भाग घेत आहेत. कथ्थक नृत्यामध्ये पंडित राजेंद्र गंगाणी, जे जयपूर घराण्याचे सिनियर कथ्थक डान्सर आहेत, त्यांचं कथ्थक आहे. आदरणीय पंडित सुरेशजी तळवलकर यांचं ताल कीर्तन हा कार्यक्रम आहे. उस्ताद शाहिद परवेद यांचं सतारवादन आहे. आरतीजी अंकलीकर यांचं गायन आहे. अनेक युवा कलाकार याच्यामध्ये भाग घेणार आहेत. असा 3 दिवसाचा अत्यंत भरगच्च दिमागदार सोहळा हा कार्यक्रमामध्ये आहे. कार्यक्रम सर्वांसाठी दरवर्षीप्रमाणेच विनामूल्य आहे. त्यामुळे सर्व रसिकांनी 3 दिवस प्रचंड गर्दीने कार्यक्रमाला यायचं आहे. हा 30वा पंडित मराठे स्मृती संगीत समारोह, जो ठाण्यातील संगीत समारोहांचा मानबिंदू असा समारोह आहे. आणि या समारोहामध्ये यावर्षी दरवर्षीप्रमाणेच उत्तम संतुलन सर्व कमिटीच्या जो कलाकार आणि अधिकारी वर्गांनी आर्टिस्टचं संतुलन फार चांगलं सांभाळलं आहे. म्हणजे त्याच्यात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आहे, शास्त्रीय गायन आहे, कथ्थक आहे आणि संगीत नाटक आहे. उत्तम बॅलन्स आणि दिग्गज कलाकारांची पर्वणी या कार्यक्रमामध्ये आहे. रवी नवले तबलावादक. आज म्हणजे हे 30वं वर्ष आहे पंडित राम मराठे स्मृती समारोह या कार्यक्रमाचं. म्हणजे मी तबला शिकत असताना हा कार्यक्रम आम्ही बघायला यायचो. जसे आत्ता आम्ही आवाहन करतो युवा कलाकारांना, तुम्ही या, मुकुंददादा म्हणले की आणि हा कार्यक्रम बघा, तसं आम्ही शिकण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम बघायला यायचो. त्यावेळेला मुकुंददादांना, विवेक सरांना मी वाजवताना पाहिलं आहे. आम्ही त्यांच्याकडनं त्यावेळेला शिकलो आहे. आणि आज इतका आनंद होतो की कुठल्या तरी कारणाने मी या सगळ्या दिग्गज मंडळींसोबत या एकाच मंचावरती काम करतोय. दंतशल्य चिकित्सा क्षेत्रातील नामांकित डॉक्टर उल्हास वाघ यांना नुकतेच 21 नोव्हेंबर 2025 रोजी नेरूळ, नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील विद्यापीठ परिसरामध्ये झालेल्या 36व्या राष्ट्रीय पातळीवरील विशेष तज्ज्ञ परिषदेत इंडियन अकॅडमी ऑफ ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी या संस्थेद्वारे जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉक्टर उल्हास वाघ गेली 45 वर्ष अव्याहतपणे रुग्णसेवा देत आहेत. भिवंडी येथील लैंगिक व्यावसायिक महिलांसाठी त्यांनी साथी प्रकल्प यशस्वीपणे 10 वर्ष राबवला, ज्यायोगे त्या उपेक्षित महिलांमधील गुप्तरोग तसेच HIV एड्स प्रमाण लक्षणीयरित्या कमी करून त्यांना निरोगी जीवन प्रदान करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कामाची दखल घेत UNFPA, USF, युनिसेफ तसेच जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून त्यांचं कार्य सदर महिलांचे सबलीकरण व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात अजूनही चालू आहे. त्यांचे कार्य सदर महिलांचे सबलीकरण आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात अजूनही चालू आहे. आपल्या देशात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुख कर्करोग होण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे गेली 36 वर्ष डॉक्टर वाघ तंबाखू विरोधी मोहीम यशस्वीरित्या राबवत आहेत. आपल्या वाहनामध्ये फिरते डेंटल क्लिनिक आपल्या सहकाऱ्यांसाठी घेऊन आदिवासी पाडे, वृद्धाश्रम, मतिमंद मुले तसेच तळागाळातील गरजू लोकांसाठी दंतवैद्यकीय सेवा पुरवत आहेत. कोविड काळात सुद्धा एकही दिवस विश्रांती न घेता गरजू रुग्णांना अधिकरित्या सेवा त्यांनी दिली आहे. डॉक्टर उल्हास वाघ यांनी राष्ट्रीय पातळीवरील जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान झाल्याने सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या CR वाडिया दवाखाना टेंबिनाका येथे सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते या क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, युवासेनेचे निखिल बुरजुडे यांचं अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र भल्लार सभागृहामध्ये डिजिटल स्वरूपात विविध आरोग्य सुविधांचं लोकार्पण खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी हे देखील येथे उपस्थित होते. उपायुक्त उमेश बिरारी व इतर मान्यवर, ठाणे महानगरपालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी, नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी सुरू करण्यात आलेल्या नव्या सुविधांबाबत या ठिकाणी माहिती देखील देण्यात आली. अशा पद्धतीनं ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आरोग्यविषयक उपक्रमाचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे. विविध ठिकाणी काही एक्सरे मशीन्स आहेत. CSR निधीतून 2 ठिकाणी सोनोग्राफी मशीन्स आहेत. औषध वितरणाकरता मध्यवर्ती विभागातून ऑनलाईन सिस्टीम आहे, सॉफ्टवेअर आहे. पाळीव प्राण्यांची केअर करण्याच्या दृष्टीने त्याची नोंदणी आहे. आणि 22 नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर, जे केंद्र शासनाच्या स्कीममधून पाठपुरावा करून या ठिकाणी ती सगळी रुग्णालय आम्ही या ठिकाणी आणलेली आहेत. बाह्य रुग्ण सेवा त्या ठिकाणी डॉक्टर्स असणार आहे, समुपदेशक असणार आहे. लोकांच्या दारापर्यंत आरोग्यसेवा आम्ही पोहोचवतो आहे.
रेग्युलर जे काही आजार असतात, सर्दी, खोकलं, आणखी काही छोटे मोठे येणारे ताप असेल, या सर्व गोष्टींवरती त्या ठिकाणी औषधांसह इलाज त्या ठिकाणी होणार आहे. वेगवेगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणी समुपदेशन होणार आहे. असा खूप चांगला कार्यक्रम आणि आरोग्य केंद्रांच्या मार्फत लोकांपर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर आणखी आयुष्यमान नागरिक केंद्र आम्ही सुरू करणार आहोत. आता 22 जी तयार झालेली आहेत ती आयुष्यमान नागरिक केंद्रांचे आज लोकार्पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. या रुग्णालयामध्ये आजच एक दंतचिकित्सा अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी असं क्लिनिक आम्ही सुरू केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की दंतचिकित्सा करता हजारो रुपये लागतात. बरं, एकदा जाऊन ते चिकित्सा होत नाही, वारंवार त्या ठिकाणी जावं लागतं. 10,000 15,000 रुपये असे त्या ट्रीटमेंट करता लागतात. परंतु ही मोफत ट्रीटमेंट देण्याची आम्ही सुविधा आमच्या महानगरपालिकेच्या वतीने आम्ही केलेली आहे. त्याचबरोबर दंतचिकित्सा म्हणजे रेग्युलर तपासणी व्हावी या हेतूने आमच्या 2 व्हॅन आहेत. त्या झोपडपट्टी भागामध्ये चाळींच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी लोकांची मागणी असेल त्या ठिकाणी जातात. डॉक्टर्स असतात, रेग्युलर मुलांची तपासणी केली जाते, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली जाते, त्याच्यावर औषधोपचार केला जातो. मला वाटतं अशा पद्धतीने योजना राबवणे ठाणे महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका असेल. लोकांना सेवा देण्याच्या दृष्टीने, गोरगरीब जनतेच्या दारापर्यंत आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. ठाणे परिसरात इतर ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी काही घटना, काही प्रसंग कानावर येत आहेत. काही नागरिकांनी त्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील भटके कुत्र्यांची गायब होण्याची संख्याही वाढलेली आहे. तशा तक्रारी देखील नागरिकांनी नोंदवलेल्या आहेत. याच तक्रारींची दखल घेता काही प्राणीप्रेमींनी काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत. भटके जे कुत्रे आहेत, त्या भटक्यांचे प्राणी आहेत, ते काही प्रायव्हेट संस्था ॲम्ब्युलन्स घेऊन त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणचे कुत्रे भटके प्राणी म्हणून टाकून घेऊन जातात. लोकांनी त्याचा परिसरातील त्या इमारतील त्या चाळीमध्ये तक्रार देखील केलेली आहे आणि पाठपुरावा देखील केला आहे. 10 आणि 15 दिवसांनी ते परत आणले जात नाहीत, तर ते परत न आणता काही ठिकाणी प्रायव्हेट संस्था, प्रायव्हेट टोळ्या ज्या कार्यरत आहेत आणि त्या प्रायव्हेट संस्थांच्या माध्यमातून या प्राण्यांचं ऑर्गन ट्रान्सफर करण्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे. प्राण्यांमधला जो विषय आहे, भटके कुत्रे अनधिकृतरित्या घेऊन जाणे आणि त्यांचे ऑर्गन ट्रान्सफर करणारा असा मोठा स्कॅम ठाणे शहरामध्ये सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार खासदार नरेश म्हस्के यांनी एका माहिती दरम्यान समोर आणलेला आहे. यामध्ये शहरातल्या काही डॉक्टरसुद्धा सहभागी असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. महापालिकेच्या डिपार्टमेंटकडे याबाबत चौकशी ठाणे महानगरपालिकेच्या डिपार्टमेंटकडे याबाबत चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. बिहारी टोळी यामध्ये सक्रिय असल्याचा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केलेला आहे. या ठाणे शहरामध्ये काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, देवनार वगैरे सारख्या ठिकाणची माझ्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत. काही नागरिकांनी माझ्या तक्रारी केलेल्या आहेत की ते श्वान असतील, भटके कुत्रे असतील, ते लोक उचलले जातात, ॲम्ब्युलन्स आणून घेऊन दिले जातात. त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा काही संबंध नसतो. काही कुत्रे जे भटके प्राणी आहेत ते जर त्या ठिकाणच्या लोकांनी जर 10 वेळा फोन केले तर 7-8 दिवसांनी आणले जातात किंवा आणले जात नाहीत. त्यामुळे एक संशयाचं वातावरण तयार केलेलं आहे. जी लोक काही बिहारी तरुणी यामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी ऑर्गन ट्रान्सफर जो प्राण्यांमध्ये असतं असा एक संशय निर्माण होतोय. कित्येक कुत्रे गायब केले जात आहेत, परत आणले जात नाही आहेत. लोकांच्या तक्रारी येत्या. सिपींकडे सुद्धा ही तक्रार मी करणार आहे. ही जी काही टोळी कार्यरत झालेली दिसते यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावं, ही आज मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.